नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये बँक निफ्टीसाठी वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. ही लेवल होती 46,950 ची. खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल दिलेली होती आणि ही लेवल होती 46,725 ची. आपण बघू शकतो की ह्या दोघांच्या मध्ये आपण एक सेंटर लाईन सुद्धा गरज नसताना, म्हणजे खरं म्हणजे आपल्या नियमात बसत नसताना, गरज नसताना, याचा अर्थ कारण ह्या दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा जर डिफरन्स नसेल तर आपण इथे सेंटर लाईन देत नाही. तरी सुद्धा दिली होती आणि त्याचं महत्त्व सांगितलेलं होतं की ह्या लेवलच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स फेस होणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि जरी क्लोजिंग त्या लेवलच्या वर आलं असलं, आज आपण बघू शकतो की दिसताना गॅप डाऊन झालं, पण इथे चार्टवर आपल्याला दिसतंय की फ्लॅट ओपनिंग झालं. ओपनिंग नंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि ह्याचं कारण होतं की ही जी 50% ची लेवल होती. आता कालचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर ह्या लेवलचं महत्त्व तुमच्या लक्षात येणार नाही. तर ही 50% ची जी लेवल होती त्या लेवलच्या वर ओपन झालं आणि लगेचच आपण त्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला. पहिल्या 15 मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकताय खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर मात्र मार्केटमध्ये आपल्याला किंवा बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, एक साइडवेज मूवमेंट बघायला मिळाली. जनरली एकदा सेलिंग झाल्यानंतर साइडवेज मूवमेंट होत असेल तर आपल्याला एक बाउन्स अपेक्षित असतो. कारण सेलिंग जे असतं हे नेहमी फास्ट असतं आणि ज्या वेळेला सेलिंग फास्ट होत नाही, साइडवेज होतं, त्यावेळेला आपल्याला एक बाउन्स बघायला मिळतो. तो बाउन्स बघायला मिळाला. परत ह्या लेवलच्या थोडंसं अलीकडे आपल्याला काय झालं, आपण इथनं बाहेर पडलो होतो. ही जी लेवल दिलेली होती ही आपल्याला ट्रेंड लाईनची जी लाईन होती त्याचं आपण ब्रेकआउट केलं. आपल्याला माहिती आहे की ब्रेकआउट झाल्यावर काय होतं, ब्रेकआउट झाल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि त्याच्यानंतर अपेक्षा अशी असते की ज्या वेळेला लेवल टेस्ट करून सपोर्ट घेऊन पुन्हा बाउन्स येईल त्यावेळेला आपण जो हा हाय बनवलेला आहे, हा हाय आपल्याला ब्रेक करणं अपेक्षित असतं. तसं झालं तरच आपण ब्रेकआउट आला असं म्हणतो. अदरवाईज आपल्याला काय होतं, हा ब्रेकआउट फेल होण्याची शक्यता असते. तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथनं आपण ब्रेकआउट दिला, लेवल टेस्ट करायला खाली आलं, पुन्हा वर जात असताना आपल्याला ह्या आसपास रेझिस्टन्स फेस झाला आणि तिथून पुन्हा आपण खाली गेलो आणि ही लेवल आपण काय केली, जी खालची लेवल होती ती ब्रेकडाऊन केली. म्हणजे इथे आपल्याला एम पॅटर्न तयार झाला आणि एम पॅटर्न तयार होऊन आपण आता बघितलं तर आपण पुन्हा आता ही जी ट्रेंड लाईन आहे याचा सपोर्ट घेत घेत आपण हळूहळू खाली येतोय. मात्र ही ट्रेंड लाईन आपण खालच्या दिशेनं ब्रेकआउट केलेली नाहीये, त्याचाच सपोर्ट अजून घेतला जातोय. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली. आता ही जी आपल्याला मूवमेंट झालेली दिसते याच्यामध्ये आपल्याला आता आणखीन एक महत्त्वाची लेवल काढायची जी कदाचित उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे आणि ती लेवल किंवा ती ट्रेंड लाईन मी तुम्हाला इथे काढून दाखवतोय आणि जी आपल्याला उद्यासाठी महत्त्वाची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे ट्रेंड लाईन काढतोय. तर साधारणपणे तुम्ही इथे बघितलं तर 16 फेब्रुवारी पासून आपल्याला हा जो अपट्रेंड चालू झालाय मी इथे तुम्हाला दाखवतो. तर ही ती ट्रेंड लाईन आहे. तुम्ही जर बघितलं तर ह्या ट्रेंड लाईन मध्ये काय लक्षात येईल, ह्या पूर्ण एरियामध्ये इथे अनेक वेळा असं झालं, खाली आलं, वर गेला. इथे पण बघा प्रत्येक वेळेला ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ आल्यानंतर वर जातं. इथे सुद्धा बघा खाली आलं, वर गेलं. इथे सुद्धा बघा डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपण वर गेलो. इथे सुद्धा आपण आपल्याला लक्षात येईल खाली आलं, टच करून आपण वर गेलोय. म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन अजूनपर्यंत आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेक झालेली नाही आणि आता आपण जर क्लोजिंग बघितलं तर आपण ह्या लेवलला टच करून थोडंसं वरच्या दिशेनं क्लोजिंग आपण दाखवलेलं आहे. तर अशा वेळेला आता काय होऊ शकतं, जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर मग काय होईल, आपल्याला
आणखीन खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं आज काय झालं, उद्यासाठीची मी ही ट्रेंड लाईन तुम्हाला दाखवलेली आहे. आता आपण काय करणार आहे, आता आपण पुढे जाऊन थोडं उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल मी तुम्हाला दाखवतोय. तर उद्यासाठीच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत ते मी ह्या चार्टवर इथे दाखवलेले आहेत. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला आपण काय केलं, इम्पॉर्टंट लेवल म्हणून हा जो स्विंग हाय होता, ही लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. 46,800 च्या आसपास ती लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण काय केलंय, इथे येत असताना शेवटी शेवटच्या कॅन्डलचा जो लो बनला, ती आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. कारण ही लेवल जर ब्रेक झाली तर आता आपल्याला काय होऊ शकतं, आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, खालची ट्रेंड लाईन आहे ती तशीच ठेवली आहे. वरची जी ट्रेंड लाईन आहे ती आपल्याला अशी होती, इथून ती थोडी ऍडजस्ट करून मी आता इथे घेतली आहे. कारण त्या ट्रेंड लाईनचं आता महत्व संपलं, ब्रेकआउट दिला पण तो टिकला नाहीये, तर त्यामुळे आता आपण ही ट्रेंड लाईन नव्यानं केली आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळेला क्लिअर सिग्नल मिळू शकेल. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 46,800 ची आहे, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 46,525 ची आहे. आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की 46,500 च्या जवळ आपण अनेक वेळेला सपोर्ट घेतलेला आहे. तर आता काय होईल, जर समजा ही जी आपण सेंटर लाईन घेतली आहे याच्या ह्या एरियामध्ये कुठेही ओपनिंग झालं आणि जर ओपनिंग नंतर आपल्याला इथून सेलिंग कंटिन्यू होत असेल आणि 46,525 किंवा 46,500 ची लेवल ब्रेक होत असेल, तर मग आपल्याला कदाचित मार्केटमध्ये एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं. आणि बरेच दिवस जे आपण साइडवेज होतोय, खाली आलं की पुन्हा वर जातोय, तर ते एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला मग बघायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थात 46,000 ते 46,500 हा सपोर्ट झोन आहे, पण इथून निदान आपल्याला एक 300-400 पॉईंटचं आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. तर 46,500 ची लेवल ब्रेक झाली 525 ची, तर मग 46,425 हे पहिलं टार्गेट असेल, 46,325 हे दुसरं आणि 46,225 हे तिसरं टार्गेट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 200-300 पॉईंट आपण आणखीन खाली बँक निफ्टीला जाताना बघू शकतो. मात्र इथे ओपन झालं आणि वर जात असेल तर पुन्हा थोडं साइडवेज होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे खालच्या बाजूला ओपन होऊन ह्या एरियामध्ये ओपन होऊन 46,500 ची लेवल ब्रेक केली नाही आणि आपण वर जायला लागलो आणि ही लेवल जर ब्रेक केली तर साइडवेज होऊ शकतं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. मात्र जर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर ह्या एरियामध्ये ओपनिंग झालं म्हणजे 46,665 ते 46,800 ह्या एरियामध्ये, म्हणजे आपल्याला लक्षात येईल एक 100-150-200 पॉईंटचं गॅपअप ओपन झालं आणि जर आपण वर टिकायला लागलो तर काय होऊ शकतं, इथून ब्रेकआउट येईल आपल्याला. पहिली गोष्ट, इथे थोडासा रेजिस्टन्स घेतला जाईल आणि पुन्हा इथे खाली येऊन जर मग हा 46,800 ची लेवल ब्रेक केली तर मात्र काय होईल, हळूहळू हळूहळू आपण 47,000 च्या दिशेनं वाटचाल करू शकतो. 46,800 च्या पुढे ब्रेक केल्यानंतर 46,900, 47,000 आणि 47,100 अशी 3 टार्गेट मग आपल्याला हळूहळू येताना दिसतील. ती काय अशी आपण स्ट्रेट फॉरवर्ड असं जाणार नाही वरपर्यंत, तर त्याऐवजी आपल्याला काय बघायला मिळेल, तर त्याऐवजी आपल्याला थोडंसं इथपर्यंत गेलं, खाली आलं, परत इथपर्यंत गेलं, खाली आलं, असं करत करत आपण ह्या लेवल्स मग गाठू शकतो. जर वरच्या बाजूला गॅपअप ओपन झालं तरच मग वर जाण्याची शक्यता आहे. फ्लॅट ओपन झालं, खाली येत असेल, तर मग आपल्याला एक मोठं खालच्या बाजूला टार्गेट बघायला मिळू शकतं. जर गॅप डाऊन ओपन झालं तर मात्र आपल्याला इथे काय करायचं, समजा इथे कुठेतरी ओपनिंग झालं, 46,500 च्या खाली ओपन झालं, तर आपल्याला एक पहिली 5-7 मिनिटं 10 मिनिटं वाट बघायची आहे. आणि जर समजा आपल्याला एक खाली येणारी प्राइस ऍक्शन दिसत असेल तर मग आपल्याला इथेच काय करायचं आहे, मंदीचा मग विचार करायचा आहे. तर मग आपल्याला मार्केट मंदीचं मध्ये कन्वर्ट होईल आणि मग 46,000 च्या दिशेनं आपल्याला वाटचाल होताना बघायला मिळेल. सुरुवातीला थोडा वेळ वाट बघायची, कारण एकदम गॅप डाऊन जर ओपन झालं तर एक सुरुवातीला बाउन्स येऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जर खालच्या दिशेनं पुन्हा जात असेल तर आपल्याला खालची मग 46,000 च्या दिशेनं आपल्याला टार्गेट्स
किंवा आपलं विश्लेषण मग मंदीच्या दिशेनं करायचं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टी नंतर उद्या मंगळवार असल्यामुळे ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं आता विश्लेषण आपण करणार आहोत आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. फिन निफ्टीसाठी मी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल सर्व इथे काढलेले आहेत आणि आपल्याला इथे स्क्रीनवर ते आता दिसत आहेत. तर मी तुम्हाला इथे थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवतोय. वरच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे. ही लेवल कोणती आहे? 20,700 ची आहे. खालच्या बाजूला कोणती इम्पॉर्टंट लेवल आहे? तर खालच्या बाजूला 20,600 ची आहे. साधारण 100 पॉईंटचं अंतर आहे. 100 पेक्षा थोडंसं जास्त आहे. तुम्ही पाहिजे असेल तर इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढू शकता. 100 पॉईंटचं आपल्याला जर राऊंड फिगर धरलं तर असल्यामुळे मी सेंटर लाईन काढलेली नाही. समजा इथे सुद्धा लक्षात घ्या, खालच्या बाजूला ओपन झालं तर तुम्हाला लक्षात येईल 20,600 च्या आसपास अनेक वेळेला सपोर्ट घेतलेला आहे. जर इथे ओपन झालं, थोडंसं ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि इथून खाली जात असेल तर मात्र काय होऊ शकतं? सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 20,600 च्या खाली जात असताना 20,550, 20,500 आणि 20,450 साधारण पूर्वी बघा इथेच स्विंग लो बनलेले आहे 20,450 च्या आसपास. ते टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर इथे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मात्र थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि गॅपअप ओपन होऊन वर जात असेल तर आपल्याला काय होऊ शकतं? मग ही लेवल ब्रेक होते का याची वाट बघायची आहे. 20,700 ची लेवल जर ब्रेक झाली आणि जर त्याच्यावर टिकत असेल तर मग काय होईल? वर जात असताना 20,750, 20,800 आणि 20,850 अशी आपल्याला वर जात असताना हळूहळू ही टार्गेट बघायला मिळू शकतात. पण इथे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन जोपर्यंत वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत नाही आणि ब्रेकआउट येऊन तो सस्टेन होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सर्व गोष्टी म्हणजे तेजीच्या दृष्टीनं जास्त विचार करायचा नाहीये. मंदी मात्र आपण काय करू शकतो? ही लेवल बऱ्याच वेळेला टेस्ट केलेली असल्यामुळे 20,600 ची जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर मग आपण आणखीन खाली एक 100-150 पॉईंट फिन निफ्टीमध्ये जाऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत या दोन इंडेक्सचा आपण फक्त चार्ट बघूया. तुम्हाला जर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर त्याच्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट दाखवतोय. निफ्टीचा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सेम पद्धतीनं विश्लेषण आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा करायचं आहे. त्यानंतर शेवटचा इंडेक्स आहे आपला, तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर त्याचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला इथे दाखवतोय. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आज एक्सपायरी होती. तुम्हाला लक्षात आलं असेल की ओपनिंग नंतर एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. मात्र त्यानंतर रिकव्हरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये बघायला मिळाली होती. शेवटी आपण पुन्हा एकदा क्लोजिंग च्या वेळेला थोडंसं पुन्हा सेलिंग आलेलं दिसतंय. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स विषयी. आता आपण काय करणार आहोत? आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाणार आहोत. इंडेक्सचं विश्लेषण झालेलं आहे आणि मी आता काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम 15 मिनिटावरून डेली टाइम फ्रेम करायची आहे. थोडंसं मी तुम्हाला इथे झूम लेवल ऍडजस्ट करतोय आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे भारत फोर्जचा. भारत फोर्जच्या ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसलं होतं? मी पूर्वी ह्या स्टॉकचं विश्लेषण केलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना आठवत असेल की इथे एक रेजिस्टन्स झोन झालेला होता आणि ज्या वेळेला इथनं ब्रेकआउट आलं त्यावेळेला आपण विश्लेषण केलं होतं. हा जो झोन होता 1120 ते 1148 च्या दरम्यान, हा ब्रेकआउट झाल्यानंतर काय झालं बघा? ब्रेकआउट झाल्यावर एक हाय बनला. लेवल टेस्ट करायला आपण खाली आलो. पुन्हा आपण एन शेप बनवून वर गेलो होतो आणि अतिशय चांगलं असं टार्गेट आपल्याला ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळालं होतं. पुन्हा एकदा वर गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं. परत वर गेलो आणि इथे काय झालं? इथे न्यूज बेस आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं. 2 दिवस खूप मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं होतं. मी तुम्हाला थोडासा चार्ट इथे करून दाखवतोय. तर त्यानंतर आता काय झालंय? एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर आता हळूहळू रिकव्हरी येते आणि ही रिकव्हरी सुद्धा तुम्ही जर बघितलीत तर काय झालं? इथून वर आलं, परत थोडं खाली आलं, इथे थोडंसं अॅक्युमुलेशन झालं,
या एरियामध्ये जो रेजिस्टन्स झोन होता पूर्वी, तो आता सपोर्ट झोन होईल खाली जाऊन आपण इथे आल्यानंतर, आणि आपण आता त्या झोन मधनं बाहेर पडतोय. इथून वर जात असताना आपल्याला आता 50% जे लेवल आहे ही लक्षात ठेवायची आहे. 1196 1200 रुपयाच्या आसपास आहे. जर भारत फोर्ज या स्टॉकमध्ये 1200 रुपयाच्या वर 1195-96च्या वर जर टिकत असेल तर काय होऊ शकतं, हे जे सेलिंग झालंय ह्याच्या 50%च्या वर आपण जाऊ, आणि मग असं वर जात असेल तर मग 1200च्या वर टिकत असेल तर 1228 रुपयाचं आपल्याला टार्गेट ठेवू शकतो. 1228 ब्रेक झाल्यानंतर 1272 रुपयाचं सुद्धा आपल्याला पुढचं टार्गेट इथे दिसू शकतंय. तर ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण अगदी बारकाईनं बघितलं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न झालेला दिसतोय. हे सेलिंग झालं होतं, वर आलं, परत खाली आलं आणि परत वर जात आहे. हा डब्ल्यू पॅटर्न आहे आणि डब्ल्यू पॅटर्नचं सुद्धा आज ब्रेकआउट आपल्याला दिसतोय. तर ह्या सर्व गोष्टींमुळे आपण हा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. स्टॉकचं नाव आहे भारत फोर्ज. आपण आता पुढे जाऊया आणि आपला जो पुढचा स्टॉक आहे तो बघूया. पुढच्या स्टॉकचं आपलं नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. JSW एनर्जी लिमिटेड मध्ये जर आपण बघितलं तर मागचे अनेक दिवस आपल्याला ह्या दोन लेवल जे आहेत ह्या रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसत होत्या. खालच्या बाजूला आपण इथे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे 514च्या आसपास, आणि वरच्या बाजूला बघितलं तर 521च्या आसपास, म्हणजे 515 ते 520च्या आसपास इथे रेजिस्टन्स होता JSW एनर्जी मध्ये. आज आपण काय केलं, इथे बरेच दिवस रेजिस्टन्स फेस केल्यानंतर आपण ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या वर क्लोजिंग दिलंय. आता काय होऊ शकतं, उद्या कदाचित इथे फ्लॅट ओपन होईल, थोडंसं गॅप अप ओपन होईल आणि थोडंसं वर जाईल आणि एकदा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि परत वर जाऊ शकतं. असं झालं तर मग ह्या स्टॉकमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली तेजी बघायला मिळू शकते. दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादा स्टॉक ब्रेकआउटसाठी बघत असतो दोन्ही बाजूच्या मुवमेंटसाठी आपल्याला तयार राहायचं असतं. ब्रेकआउट सस्टेन झाला तर, म्हणजे ब्रेकआउट टिकला तर, किंवा ब्रेकआउट फेल झाला तर. ब्रेकआउट फेल झाला तरी सुद्धा एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तुम्ही बघू शकता इथून आपण वर गेलो होतो, ह्या लेवलला आल्यानंतर बघा खूप खाली आलो, परत इथून वर गेलो होतो, या लेवलला आल्यानंतर बघा खूप खाली आलो, इथपर्यंत खाली आलो. तर अशा पद्धतीनं ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड सुद्धा मोठा मिळू शकतो किंवा ब्रेकआउटचा ट्रेड सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर आपण विश्लेषण करू शकलो तर मिळू शकतो. स्टॉकचं नाव होतं JSW एनर्जी लिमिटेड. तिसरा स्टॉक आपण बघणार आहोत. सेम JSW एनर्जी सारखीच परिस्थिती ह्या स्टॉकमध्ये आहे. स्टॉकचं नाव आहे ग्लेनमार्क फार्मा. पूर्वी सुद्धा हा स्टॉक दिलेला आहे, तेजी करेल ह्या हिशोबानंच आपण दिलेला आहे, पण 2 दिवस काय झालं इथे अडकून पडला होता. आज अखेर त्याच्यात ब्रेकआउट आलेला आहे. 914 च्या आसपास ही लेवल आहे आणि तिथे आपल्याला लक्षात येतंय 914 ते 920च्या आसपास इथे आपल्याला रेजिस्टन्स फेस करत होता अनेक दिवस. ब्रेकआउट दिलेला आहे. कदाचित काय होईल, आपण इथे ब्रेकआउट सस्टेन देखील होईल, कदाचित ब्रेकआउट फेल देखील होईल. जे काय होणार आहे आपण जर लक्ष ठेवलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं विश्लेषण लक्षात येऊ शकतं आणि त्यानुसार आपल्याला काही ऍक्शन करायची असेल तर ती सुद्धा आपण करू शकतो. स्टॉकचं नाव आहे ग्लेनमार्क फार्मा. आपण पुढे जाऊया. शेवटचा आपला स्टॉक आहे LIC हाऊसिंग फायनान्स. LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये सुद्धा आपल्याला बरेच दिवसाचं एक रेजिस्टन्स लेवल आहे. तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसतेय 656च्या आसपास लेवल आहे ती, आणि ही लेवल आपण अनेक दिवस तोडण्याचा प्रयत्न करत होतो. आज अखेर त्याच्यावर ब्रेकआउट आलंय. ब्रेकआउट टिकणार असेल तर एक वर जाईल, हाय बनवेल, लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग कदाचित वर जाऊ शकतं, सस्टेन होईल किंवा ब्रेकआउट फेल देखील होऊ शकतं. तर ह्या सर्व स्टॉकवर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं विश्लेषणाचे मुद्दे मिळू शकतील. तर हे झाले चारही स्टॉक जे आज आपण विश्लेषण केलं. तर हे आपल्याला इंडेक्स आणि स्टॉकचं अनालिसिस झालं. हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज
येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.